लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत हा शब्द त्या ठिकाणी सर्व बांधवांनी लिहावा, कारण तशी मागणी आम्ही केंद्राला करतोय। तर या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही येणाऱ्या 7 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्हा येथे लिंगायत महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या महामोर्चामध्ये लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसोबतच त्या ठिकाणी लिंगायतामधील असणारा जे काही सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या भागातल्या लोकांनी जातीच्या कॉलममध्ये लिंगायत लिहिलंय आणि धर्माच्या कॉलममध्ये हिंदू लिहिलंय, त्यामुळे जातीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळत नाही। ती दुरुस्ती करण्यात यावी, शुद्धीपत्र काढण्यात यावी, ही पण आमची त्या ठिकाणी मागणी आहे। मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी महात्मा बसवांचं त्वरित काम चालू करावं, ही त्या ठिकाणी मागणी आहे। धाराशिव येथे महात्मा बसवांचा पुतळा उभा करावा, ही त्या ठिकाणी मागणी आहे। म्हणून येणाऱ्या 7 डिसेंबरला लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी लिंगायतांचा प्रचंड मोठा मोर्चा देश पातळीवर त्या ठिकाणी धाराशिव येथे होणार आहे। मी धाराशिव लिंगायत महामोर्चा संयोजक आयोजक म्हणून काम करत आहे। आज या मोर्चाचं आयोजन आम्ही लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी धाराशिव येथे पूर्ण महाराष्ट्रभरातून लिंगायत समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। तरी या लिंगायत समाजाच्या महामोर्चामध्ये स्थानिक आमची मागणी आहे की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा या ठिकाणी उभा झाला पाहिजे, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। आणि लिंगायत समाजामधील जी लिंगायत धर्म आहे याला मान्यता मिळावी यासाठी आम्ही धाराशिव या ठिकाणी 7 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने 5 लाखाच्या पुढे लिंगायत समाज या ठिकाणी उपस्थित होणार आहे। तर या लिंगायत समाजाच्या या महामोर्चाचा निमंत्रक स्वागत उत्सुक या नात्यानं मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की या मोर्चामध्ये आपण सामील व्हावे अशी मी विनंती करतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।